about the minor alignments present in community. Okay, suppose जर का तुम्ही कम्युनिटी मध्ये गेले, ओके, तुम्हाला कोणी बोलले मला फिवर्स आहे, ओके, मला चिल्स आहे, मला कफ आहे, मला डायरिया आहे, ओके, अजून रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स आहे, ओके, लाईक अस्थमा त्याने पकडू शकत, आपण डिफिकल्टी इन ब्रिथिंग होऊ शकते, ओके, किंवा कफिंग होऊ शकते. ओके, सो ह्या सर्व ज्या इलनेस आहे त्याला आपण इन्क्लुडिंग करतो मायनर अलाइनमेंट्स मध्ये. ओके, सो त्याला आपण काय बोलतो, मायनर अलाइनमेंट्स प्रेझेंट इन कम्युनिटी. ओके, सो आपल्याला बेसिक तेवढं नॉलेज पाहिजे की मायनर अलाइनमेंट साठी कोणते टॅबलेट यूज करतात. ओके, जेव्हा मायनर अलाइनमेंट म्हणजे मायनर ट्रीटमेंट जर का आपल्याला द्यायची असली, सो आपण त्यावेळेला कोणती प्रोसिजर फॉलो करतो. ओके, बेसिक आहे, एवढं काही कॉम्प्लिकेटेड त्यामध्ये नाही आहे. तुमच्या सिलेबस मध्ये आहे हा मायनर अलाइनमेंट्स, सो तुम्हाला एक्झामला हा येऊ शकतो, फिक्स नाही पण येऊ शकतो मायनर अलाइनमेंट्स प्रेझेंट इन. ओके, आता मायनर अलाइनमेंट्स म्हणजे काय, इन्क्लुडिंग असतं ऍज पर एज पिरियड नुसार. ओके, चाइल्ड मध्ये डिफरंट आहे, ऍडोलसंट मध्ये डिफरंट आहे, ऍडल्ट मध्ये डिफरंट आहे, फिमेल मध्ये डिफरंट आहे. ओके, प्रेग्नेंट फिमेल मध्ये डिफरंट आहे. ओके, डिफरंट म्हणजे सेमच कंडिशन आहे, पण ऍज पर एज नुसार ज्यावेळेला आपण त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो ना, ते डिफरंट आहे. ओके, ट्रीटमेंटचा जो रेशो आहे तो डिफरंट आहे. सो आपण या ठिकाणी बघू डेफिनेशन काय बोलतात मायनर अलाइनमेंटच्या. Okay, minor alignments are generally defined as the medical conditions that will resolve on their own and can be reasonably self-diagnosed and self-managed with over-the-counter medications. Minor alignments including in like headache, fever, back pain, dog bite, insect bite, okay, heartburn, okay, nasal congestions. Okay, सो त्यांनी डिफाईन काय केलेलं आहे की तुम्ही जे मायनर अलाइनमेंट आहे, तुम्हाला पण कळतात ना की मला मायनर इलनेस आहे, ओके, लाईक कफ होत आहे, तुम्ही एक सिरप घेणार, सेल्फ ट्रीटमेंट तुम्ही घेणार. ओके, त्यानंतर हेडॅक आहे, ओके, त्यानंतर थोडे हेडॅक तुम्ही मॅनेजमेंट कसं करणार, एक तर टॅबलेट घेणार किंवा रेस्ट करणार. ओके, त्यानंतर अजून कोणते आहे, फिवर, बॅक पेन. ओके, सो तुम्ही त्या टायमिंगला काय करतात की एक तर ट्रीटमेंट घेणार तुमचे सेल्फ डायग्नोज करून, किंवा तुम्ही रेस्ट करणार. ओके, डॉग बाईट आहे, आता डॉग बाईट झाला तर आपल्याला माहिती आहे डॉग बाईट मुळे काय होतो, रेबिस हा इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतो. सो आपण काय करणार, त्या ठिकाणी फर्स्ट ट्रीटमेंट घेणार, फर्स्ट एड ट्रीटमेंट घेणार. इन्सेक्ट बाईट झाला, ओके, एखादा इन्सेक्ट बाईट झाला त्यावेळेला तुम्हाला बघा ब्लिस्टर फॉर्मेशन होतं. ज्यावेळेला मला स्किनला एखादा इन्सेक्ट बाईट झाला, ब्लिस्टर फॉर्मेशन होतं ना, सोलिंग होते ना त्या ठिकाणी. ओके, त्यानंतर हार्टबर्न काय, हार्टबर्न होणे, ऍसिडिटी आपण त्याला बोलतो बघा, ऍसिडिटी होताना बघा कसं असं वाटतं की चेस्ट मध्ये बर्न होत आहे. ओके, सो त्याला आपण बोलतो हार्टबर्न. ओके, नेझल कंजेशन्स म्हणजे काय, तुमचे नोज ब्लॉक होणे. ज्यावेळेला कोट होतो ना आपल्याला, त्यावेळेला आपले नोज, इयर आणि कोणती ट्यूब आहे, इस्टुशेशन ट्यूब जी आहे ती ब्लॉक होते. ओके, सो जे कनेक्शन असतं आपले इयर, नोज, ओके, आणि थ्रोटचं, सो या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ब्लॉकेज आपल्याला बघायला भेटेल. ओके, सिक्रेशन त्या ठिकाणी प्रेझेंट असेल. ओके, सिक्रेशन कसं ना, ऍज पर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा फंगस इन्फेक्शन असेल, सो त्यामुळे तुम्हाला ते नेझल कंजेशन होऊ शकतात. कम्युनिटी हेल्थ नर्स इज रिस्पॉन्सिबल टू प्रोव्हाइड प्रायमरी हेल्थ केअर इन द कम्युनिटी. कम्युनिटी हेल्थ नर्स काय रिस्पॉन्सिबल असते, ओके, प्रायमरी हेल्थ नर्स का ही रिस्पॉन्सिबल असते फॉर द प्रायमरी ट्रीटमेंट. ओके, जे पण बेसिक प्रायमरी ट्रीटमेंट आहे, सो या ठिकाणी प्रायमरी हेल्थ नर्स ही रिस्पॉन्सिबल असते फॉर द प्रोव्हाइडिंग अ केअर इन द कम्युनिटी. So treatment of minor ailments and the emergencies is an important component of the community health nurse. Okay, so treatment ailmentला म्हणजे मायनर अलाइनमेंटला तुम्ही त्याला ट्रीट करता, सो त्यावेळेला काय होणार की इमर्जन्सीज कंडिशन जे असतात त्या सुद्धा इम्पॉर्टंट असतात. ओके, लाईक मला डॉग बाईट झाला, सो ही मायनर अलाइनमेंट आहे. ओके, मायनर इलनेस आहे, पण त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, इमर्जन्सी, जसं की रेबीज असेल. ओके, सपोज तुम्हाला माहिती आहे की रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे, एखाद्याला ब्रिथिंग डिफिकल्टी होते, सो त्यानंतर त्याला काय होऊ शकतो, त्याची जे रेस्पिरेटरी रेट डाऊन होऊ शकतात. ओके, पेशंट कशामध्ये जाऊ शकतो, रेस्पिरेटरी अटॅक, जसं कार्डियक अटॅक असतो तसंच आपला रेस्पिरेटरी अटॅक असं असतो. ओके, सो त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे कंपोनंट हे इम्पॉर्टंट असतात फॉर द कम्युनिटीमध्ये, तुम्हाला ते माहिती पाहिजेत. ओके, आता आपण बघू प्रिन्सिपल्स ऑफ मायनर अलाइनमेंट. प्रिन्सिपल काय बघा, प्रोव्हिजन ऑफ सेफ अँड हेल्पफुल एन्व्हायरमेंट फॉर द पेशंट. ओके, जो पण पेशंट आहे, आता मायनर अलाइनमेंट वाला पेशंट आहे, सो त्याला सेफ, ओके, आणि हेल्थफुल एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स. ओके,
सपोज तुम्हाला इन्सेक्ट बाईट झाला, त्या ठिकाणी तुम्हाला स्किन तुमची डॅमेज होऊ शकते. ओके, ब्लिस्टर्स त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार. ओके, किंवा डॉग बाईट झाला, सो त्या ठिकाणी काय होणार, इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं. सो तुम्हाला काय करायचं आहे, प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स जे होणार आहेत नेक्स्ट डिसीज ते आपल्याला प्रिव्हेंट करायचे, आपल्याला वॅक्सिनेशन करायचे, आपल्याला मेडिकेशन्स फॉलोअप करायचे. प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ इन्फेक्शन थ्रू द प्रॉपर प्रिकॉशन्स अँड द बॅरियर नर्सिंग प्रोसिजर. ओके, सो आता जे इन्फेक्शन स्प्रेड होणार आहे, आवाज येतो, जे आता इन्फेक्शन स्प्रेड होणार आहे, सो आपल्याला ते प्रिव्हेंट करायचे. ओके, आणि प्रॉपर प्रिकॉशन्स घ्यायचे. प्रिकॉशन्स कोणते, प्रॉपर मेडिकेशन्स फॉलोअप असेल, ओके, इम्युनायझेशन्स असेल किंवा वॅक्सिनेशन असेल किंवा इंजेक्शन्स असेल. ओके, सो बॅरियर नर्सिंग प्रोसिजर. ओके, जे आपले नर्सिंग प्रोसिजर असते ना, सो बॅरियर म्हणजे काय, त्या ठिकाणी डिस्टर्बन्स होऊ शकतात. ओके, कशा, लाईक आपल्याकडे जर काही एखादी इक्विपमेंट नसेल पण आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. ओके, सो इक्विपमेंट नाही, हा काय आपला लॅक आहे, लॅक ऑफ सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो. ओके, सो ज्या टायमिंगला आपण प्रोसिजर फॉलो करतोय, ओके, सो त्या ठिकाणी बॅरियर्स येणार. ओके, लाईक इक्विपमेंट, लॅक ऑफ इक्विपमेंट असेल, लॅक ऑफ प्रॉपरली स्ट्रक्चर असेल हॉस्पिटलचं गव्हर्नमेंटमध्ये. ओके, तर ते त्या ठिकाणी होऊ शकतं. कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ द पेशंट कंडिशन. ओके, मॉनिटरिंग म्हणजे काय, सपोज पेशंट ब्रिथिंग डिफिकल्ट असेल, सो आपल्याला त्या ठिकाणी त्याची रेस्पिरेटरी रेट मॉनिटर करायची. ओके, किंवा पेशंट फिवर असेल, सो आपल्याला त्या ठिकाणी त्याचं टेम्परेचर मॉनिटर करायचं आहे. ओके, एव्हरी डे, एव्हरी हवर्स. ओके, हेल्थ एज्युकेशन टू बी गिवन ऑन एव्हरी पॉसिबल ऑपॉर्च्युनिटीज. ओके, सो त्या ठिकाणी आपण हेल्थ एज्युकेशन म्हणजे काय देणार, सपोज डॉग बाईट आहे, त्या ठिकाणी काय बोलणार, त्यांना इचिंग करायची नाही. जर तुम्हाला वाटतं इचिंग त्या ठिकाणी असेल, सो तुम्हाला त्या ठिकाणी इचिंग करायची नाही. ओके, प्रॉपरली वॉश करायचं आहे. ओके, सोप किंवा जे पण वॉशेबल असेल तुमच्या घरात ते त्यांना तुम्ही वॉश करू शकतात. ओके, अजून काय, इन्सेक्ट बाईट झालं, त्या ठिकाणी तुम्ही कोल्ड कंप्रेशन लावू शकतात. फॉर तुम्हाला जर का त्या ठिकाणी असं वाटत असेल की बर्न होत आहे, सो त्या ठिकाणी तुम्ही कोल्ड कंप्रेशन लावू शकतात. ओके, हे काय बेसिक हेल्थ एज्युकेशन आहे पेशंटला. केअरिंग द फॅमिली मेंबर्स टू डील विथ द सिच्युएशन्स अँड हेल्प देम लर्न टू प्रोसिजर फॉर द टेकिंग केअर ऑफ अ सिक ॲट होम. ओके, सो तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे की जे पण प्रोसिजर तुम्ही फॉलो करतात इन हॉस्पिटलमध्ये, सो तुम्ही इन होममध्ये तुम्ही कसे फॉलोअप करू शकतात फॉर सिक पेशंटसाठी. ओके, आता लाईक जर का एक फिवर आला पेशंट आहे, सो आता मी काय करणार, मॉनिटरिंग करणार त्याचं फिवर. ओके, टेम्परेचर त्या ठिकाणी मी त्याचं मॉनिटरिंग करणार. सो तसंच तुम्ही घरी कसे मॉनिटर करू शकतात, लाईक थर्मोमीटर आहे, थर्मोमीटरने तुम्ही मॅनेज करू शकता इन तुमच्या होममध्ये. ओके, रिमेंबर ओन लिमिटेशन्स इन केअरिंग द पेशंट अँड रेफर टू फिजिशियन व्हेनेवर इज नेसेसरी. ओके, सो तुम्हाला माहिती आहे की फिवर हा नॉर्मल आहे. ओके, आपण काय करतो, बेसिक ट्रीटमेंट घेतो. ओके, बेसिक टॅबलेट आपण घरीच आपण करतो ना हे. सो आपल्याला वाटतं की नाही रिकवर होत नाही, म्हणजे काय, थोडा इलनेस म्हणजे जास्त आहे. ओके, म्हणजे सिव्हिरिटी रेट थोडी जास्त आहे फिवरची. सो तुम्ही त्या ठिकाणी काय करणार, फिजिशियनकडे जाणार. ओके, ट्रीटमेंट प्रॉपरली त्या ठिकाणी फॉलोअप करणार. रिस्पेक्ट द पेशंट बिलीव्ह अँड कस्टम्स. ओके, रिस्पेक्ट करायची आपल्याला पेशंटची. ओके, सो ज्या वेळेला इन होम्समध्ये म्हणजे इन व्हिलेजमध्ये आपण ज्या वेळेला जातो ना, त्या ठिकाणी इम्प्रॉपर स्ट्रक्चर तर राहतच, पण कास्टिझम खूप असतं इन व्हिलेजमध्ये, की सपोज हा पेशंट त्या कास्टचा, सो या पेशंटला मी ट्रीट करणार नाही. ओके, सो आपण नर्स आहे तर आपल्याला काय, पेशंटची बिलीफ, पेशंटचे कस्टम्स, ओके, पेशंटचे काय नेचर आपल्याला रिस्पेक्ट करायची सगळ्यांची, आणि पेशंटला प्रॉपर ट्रीटमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची. ओके, हे काय प्रिन्सिपल्स ऑफ मॅनर अलाइनमेंट आहे. ओके, टाइप ऑफ मॅनर अलाइनमेंट आपण या ठिकाणी बघू. जनरल मायनर अलाइनमेंट्स लाईक कोणत्या, कोल्ड, हेडॅक. ओके, सिस्टमॅटिक अलाइनमेंट्स कोणते असतात, लाईक इन्व्हॉल्विंग इन द सिस्टीम, लाईक आय, ear, respiratory tract, cardiovascular system and the blood, digestive system, urinary system and the neuromuscular system, reproductive system. ओके, जनरल मानलं अलाइनमेंट म्हणजे काय, हे जनरल आहेत, कॉमन आहेत. ओके, कोणते, कोल्ड, हेडॅक. ओके, पण जर का आपण सिस्टम वाईज जर का आपल्या बॉडीमध्ये आपण बघितलं, लाईक कोणते रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होऊ शकतात, कार्डियक प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, ब्रिथिंग डिफिकल्टी ही कुठे होणार, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम. ओके, हार्ट बर्न कुठे होणार, हे हार्टमध्ये, कार्डिओव्हास्क्युलर प्रॉब्लेम. ओके, ऍब्डोमिनल पेन हे कुठे होणार, ओके. सिस्टमॅटिक तुम्हाला कळालं, सिस्टमॅटिक इन्व्हॉल्वमेंट कोणते कोणते असतात, लाईक रेस्पिरेटरी जर का असेल, सो रेस्पिरेटरी मध्ये येणार. कार्डिओव्हास्क्युलर असेल तो कार्डिओव्हास्क्युलर मध्ये, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम असेल सो डायजेस्टिव्ह मध्ये येणार, रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम असेल सो रिप्रोडक्टिव्ह मध्ये येणार, न्यूरोमस्क्युलर असेल. ओके, न्यूरोमस्क्युलर म्हणजे काय, मसल पेन होत असेल. ओके, किंवा नेक पेन होत असेल, सो हे कशामध्ये येणार, न्यूरोमस्क्युलर. ओके, मसल्स मध्ये आणि न्यूरोलॉजिकल सिस्टीम त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ओके, युरिनरी सिस्टीम असेल. ओके, ह्या
ऑल जे आहेत सिस्टमॅटिक आपण त्या ठिकाणी आपण त्याला काय बोलतो मायनर अलाइनमेंट त्यामध्ये इन्क्लुडिंग असतात. ओके, पण जनरल कोणते कोणते? कोल्ड, हेडेक. ओके, आता आपण एक एक करून याची मॅनेजमेंट बघू. आता मॅनेजमेंट ऑफ मायनर अलाइनमेंट. ओके, अगोदर आपल्याला काय करायचं आहे? असेसमेंट. असेस द पेशंट अँड टेक हिस्ट्री. सपोज तुमच्याकडे पेशंट आला किंवा मी आलो, मी असं तुम्हाला सांगितलं की मला फिवर आहे. सो तुम्हाला अगोदर काय करायचं? असेसमेंट. असेसमेंट मध्ये तुमचं काय येणार? मॉनिटरिंग. ओके, हिस्ट्री टेकिंग मध्ये तुम्हाला काय येणार की तुम्ही विचारणार की तुम्हाला किती डेज पासून हा फिवर आहे? 1 डेज, 2 डेज, 3 डेज. ओके, मग तुम्ही त्या ठिकाणी डायग्नोज करू शकता की नाही फिवर आहे. मग तुम्ही त्यामध्ये टाइम विचारणार, टाइम ड्युरेशन ऑफ फिवर, म्हणजे मॉर्निंगला असतो, इव्हनिंगला नाही. ओके, कोल्ड आहे का? ओके, थंडी वाजते का? ओके, हे ओके म्हणजे काय? तुम्ही या ठिकाणी डायग्नोज करता पेशंट, असेसमेंट करणार आणि हिस्ट्री टेकिंग करून तुम्ही काय करणार? डायग्नोसिस ऑफ पेशंट. ओके, परफॉर्मिंग क्विक फिजिकल एक्झामिनेशन. सपोज पेशंट बोलतोय मला ॲब्डोमेन पेन होत आहे, मग तुम्ही काय करणार? किती डेज पासून होत आहे? 1 डेज. मग तुम्ही काय बोलणार? ठीक आहे, सुपाइन पोझिशन त्याला देणार आणि त्या ठिकाणी पाल्पेट करणार ना, म्हणजे काय? स्वेलिंग आहे का? ओके, अजून काय? बॉल मुवमेंट त्या ठिकाणी परफॉर्मिंग प्रॉपरली आहे का? ओके, अजून त्या ठिकाणी तुम्ही असेसमेंट करणार, फिजिकल एक्झामिनेशन करणार. मी बोललो माझं आयज मध्ये पेन होते, अगोदर काय बोलणार? तुझी व्हिज्युअल इम्पेअरमेंटी प्रॉपरली आहे का? ओके, व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी प्रॉपरली आहे का? तू बोलणार की हा व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी प्रॉपरली, पण पेन होते, खूप पेन होत आहे. ओके, असं इचिंग पण होते, म्हणजे काय? तुमच्या आयज मध्ये एक तर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, फाइंडिंग द कॉज, मेकिंग द डायग्नोसिस अँड द प्लॅनिंग फॉर केअर. ओके, सो तुम्ही काय केलं? त्या ठिकाणी रिझन बघितलं. फिवर आहे, व्हायरल फिवर आहे. ओके, व्हायरल फिवर वेगळा आणि बॅक्टेरियल फिवर पण असतो, माहिती आहे तुम्हाला? माहित नाही? बॅक्टेरियल फिवर. ओके, व्हायरल फिवर आणि बॅक्टेरियल फिवर 2 टाईप असतात. पण बॅक्टेरियल फिवर तर आपल्या इंडियामध्ये जास्त व्हायरलच असतात, कारण की ट्रान्सफरेबल असतात ना, 1 to another पर्सन. बॅक्टेरियल पण 1 to another असतात, पण बॅक्टेरियल कोणते असतात माहिती का तुम्हाला? ज्यावेळेला रुमॅटिक फिवर, मध्ये रुमॅटिक फिवर हार्ट मध्ये असतो, हार्ट मेन अफेक्ट होतो त्यात रुमॅटिक फिवर. चिल्ड्रन मध्ये जास्त होतो तो रुमॅटिक फिवर. ओके, रुमॅटिक फिवर काय असतो? स्ट्रेप्टोकोकाय एन्युरोसिस जो बॅक्टेरिया असतो ना, त्या ठिकाणी अफेक्ट करतो तुमच्या बॉडीला. मग तुमच्या बॉडीमध्ये विकनेस येणार. ओके, हार्ट रेट तुमची इम्प्रॉपरली असणार. ओके, सो ते काय? रुमॅटिक फिवर आहे. रुमॅटिक फिवर हे पर्सन मध्ये पण होतो, ऍडल्ट मध्ये पण. रेअरली केसेस बघितलं, इन्सिडेन्स रेट तर कमी आहे इन चाइल्ड पेक्षा. ओके, चाइल्ड मध्ये हा रुमॅटिक फिवर जास्त होतो. ओके, रिझन का? कारण की चाइल्ड मध्ये प्रॉपरली हार्ट डेव्हलपमेंट नसते. ओके, इन ह्युमन मध्ये प्रॉपरली हाईट, साईज, ओके, हार्ट रेट प्रॉपरली डेव्हलप असतात. ओके, त्यानंतर काय? मेकिंग द डायग्नोसिस. ओके, डायग्नोसिस आपण फाइंड आउट केला, फिवर आहे, 3 डेज पासून फिवर आहे. ओके, आपण सीबीसी करणार. सीबीसी मध्ये कळालं मला व्हायरल फिवर आहे. ओके, डब्ल्यूबीसी त्या ठिकाणी त्याच्या इन्क्रीज होत्या. ओके, डब्ल्यूबीसी इन्क्रीज झाली म्हणजे काय? फिवर आहे की कमी आहे? फिवर म्हणजे डब्ल्यूबीसी ज्या वेळेला वाढणार, सो आपण कोणतं कॉज बोलतो, आणि डब्ल्यूबीसी कमी झालं तर आपण काय बोलतो? डब्ल्यूबीसी, व्हाईट ब्लड सेल्स. एवढं तर बेसिक नॉलेज पाहिजे आपल्याला. ओके, हे जर तुम्हाला एखाद्या विचारलं माझा डब्ल्यूबीसी वाढला म्हणजे काय? फिवर त्याला जास्त आहे की कमी आहे? की डब्ल्यूबीसी कमी झाल्यामुळं फिवर येतो की डब्ल्यूबीसी वाढल्यामुळे फिवर येतो? डब्ल्यूबीसी कमी झाल्यावर फिवर असतो. मग कोणता फिवर असणार तो? बॅक्टेरियल की व्हायरल? आणि ज्या वेळेला वाढणार त्यावेळेला? खरंच? ओके, ज्यावेळेला आपण डब्ल्यूबीसी काउंट करतो, डब्ल्यूबीसी किती असतात टोटल? 11,000, 12,000, 13,000, 14,000, 15,000 किती असतात? 1 lakh, 2 lakh, 3 lakh, 4 lakh, 5 lakh. $11,000 हे आपले डब्ल्यूबीसी असतात. ओके, आणि आरबीसीस किती असतात आपल्या बॉडीमध्ये? 1 lakh इंटरनॅशनल युनिट, 2 lakh इंटरनॅशनल युनिट, 15,000, 1 lakh, 16,000, 17,000. 15 की 50? सर्च करा. तुमचं झालेलं आहे ना कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, ब्लड झालं ना तुमचं शिकवून? एक काम करतो, ब्लडवर नेक्स्ट टॉपिक घेतो. ओके, सो त्या ठिकाणी डब्ल्यूबीसी तुमची इंक्रीज असणार, म्हणजेच काय? तुम्हाला फिवर त्या ठिकाणी आहे. ओके, मग तुम्हाला फिवरचा कॉज बघायचा आहे, कोणता आहे? व्हायरल, बॅक्टेरियल. ओके,
ज्यावेळेला स्ट्रेप्टोकोकस एनरोसिस ज्यावेळेला बॅक्टेरिया इन्फेक्ट करणार म्हणजे काय रोमॅटिक हार्ट डिसीज त्याला होऊ शकतो. ओके ओके प्लॅनिंग फॉर केअर. प्लॅनिंग काय करणार तुम्ही? ओके सगळ्यात अगोदर फिवर कमी करणार. फिवर कमी केल्यानंतर काय करणार तुम्ही? प्रॉपरली मॉनिटरिंग करणार हार्ट रेट, ब्लड प्रेशर. ओके प्रोव्हाइड ट्रीटमेंट अँड नर्सिंग केअर इन अ कॉम्प्रेन्सिव्ह मॅनर. ओके प्रोव्हाइड करायचे तुम्हाला ट्रीटमेंट, नर्सिंग केअर ओके इन अ कॉम्प्रेन्सिव्ह मॅनर म्हणजे काय प्रॉपरली वे. ओके इव्हॅल्युएटिंग द केअर अँड द कंडिशन ऑफ द पेशंट इफ द आउटकम इज सक्सेसफुल. प्लॅन फॉर फॉलोअप. ओके इव्हॅल्युएट करतो ना आपण फॉर केअर. जे मी केअर दिली पेशंटला, ओके जी मी केअर पेशंट आता बघ मी ज्या वेळेला केअर देणार पेशंटला त्यावेळेला काय होणार, मला इव्हॅल्युएशन करायचं आहे ना. सो या ठिकाणी मी तुम्हाला शिकवलं, मी लास्टला काय विचारणार क्वेश्चन्स म्हणजे काय इव्हॅल्युएशन करतो की मी जी एज्युकेशन दिलं ते प्रॉपरली तुमच्या माइंडमध्ये इन्सर्ट झालंय की नाही. ओके तसंच आपण ट्रीटमेंट असतं, ट्रीटमेंटला आपण इव्हॅल्युएट करतो की फर्स्ट डेला त्याला फिवर किती होता आणि 3 डेज नंतर त्याला फिवर किती आहे, तिचं WC किती आहे. ओके इफ द कंडिशन डज नॉट इम्प्रूव्ह और सिरियस हाय रेफर टू हॉस्पिटल. ओके सपोज कंडिशन जर का सिव्हिअर असेल सो आपण काय करतो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून त्याला रेफर करतो. फिजिशियन पण बोलतात ना ठीक आहे आपण जर का नाही झालं तर मग आपण दुसरीकडे काही करतो असं बोलतात ना, पण काय करतात तुमच्याकडून ते काढतात. ओके त्यांना माहित असतं की ही कंडिशन ठीक आहे. आता मला पण वाटतं ना ठीक आहे एक क्वेश्चन आहे ना ठीक आहे रॉंग असला की राईट आहे काय फरक पडतं, पण 5 क्वेश्चन रॉंग झाले म्हणजे बोलतो नाही यार अपने बस की बात नाही कोई और आके कर लेगा. ओके तसं ट्रीटमेंट ऑफ मायनर अलाइनमेंट लाईक डॉग बाईट. आता मला डॉग बाईट झाला सो मी कसं ट्रीटमेंट घेणार. ओके वॉश वुंड विथ सोप अँड वॉटर, यूज रनिंग वॉटर. रनिंग वॉटर म्हणजे कोणतं? धावणारं पाणी का? कसं? नदीतलं पाणी पण यूज करू शकतो, नळाचं पाणी. मग ते स्टोअर करून असलं तर स्टोअर केलेलं असतं ना आपण मग हा का त्याला रनिंग वॉटर बोलतो आपण. ओके सो रनिंग वॉटर त्या ठिकाणी आपण यूज करायचंय. ओके वॉश करायचंय विथ सोप अँड वॉटर. ओके अप्लाय बिटाडीन और टिंक्चर आयोडीन. ओके टिंक्चर आयोडीन आणि बिटाडीन सेम दिसतात. बिटाडीन आणि टिंक्चर आयोडीन हे सेमच दिसतात. ओके ज्यावेळेला आपण दोघांचं ज्या वेळेला सोल्युशन रेट बघतो ना ते डिफरंट आहे, कॉन्सन्ट्रेशन रेट ते डिफरंट असते. ओके बिटाडीनचं पर्सेंटेज मध्ये असते, याचं पण पर्सेंटेज मध्ये असते, पण सेम 1 to 2 चा डिफरन्स आहे. ओके सो ज्यावेळेला तुम्हाला हॉस्पिटलला गेले तुम्हाला बोललं टिंक्चर आयोडीन द्या, तुम्ही बोलणार टिंक्चर आयोडीन काय असतं, तुम्ही शोधणार बाटल्या त्या तिथल्या ठेवलेल्या तिथे नसणार ते टिंक्चर आयोडीन. टिंक्चर आयोडीन आपण रेअरली यूज करतो ज्यावेळेला वुंड असेल, ज्यावेळेला इन्फेक्शन झालेलं असेल, ज्यावेळेला डॉग बर्ड झालेला असेल, ज्यावेळेला आपल्याला लार्ज सर्जरी करायची असली त्यावेळेस आपण टिंक्चर आयोडीन हे यूज करतो. बिटाडीन आपण एव्हरी सर्जरीला यूज करतो म्हणून बिटाडीन सगळ्यांना माहिती आहे, कॉमन आहे. ओके बिटाडीन क्रीम असेल, बिटाडीन सोल्युशन असेल. ओके हे सो टिंक्चर आयोडीन सुद्धा सेम बिटाडीन सारखं दिसतं. दोघांचं पण स्ट्रक्चर सेमच आहे, बॉटलचा कलर पण सेमच आहे. ओके आणि कलर पण सेम आहे, पण दोघांचं वर्किंग कंडिशन डिफरंट आहे. The wound is excessive. Check hemorrhage. Apply and press a clean cloth to the area to stop the bleeding and apply sterile bandage. Suppose माझ्या ह्या ठिकाणी डॉग बाईट झाला. ओके मग मी काय करणार, ऊंड झालेलं आहे त्या ठिकाणी बाईट झाला म्हणजे काय त्या ठिकाणी त्याचे दात लागलेले माझ्या याला. ओके ब्लिडिंग होते. ओके ब्लड जाते. ओके तो डॉग म्हणजे त्याला रॅबिस झालेला आहे असं आपण विचार करू. मग तो रॅबिस झालेला डॉग शांततेत चावणार का मला? असं आरामात चावणार का? नाही. तो कसं चावणार? ओके ओके तर तसं मग त्यावेळेला काय होणार, वुंड मधून ब्लिडिंग जास्त येणार. मग ब्लिडिंग जास्त आल्यामुळे आपण काय करतो मूवीज मध्ये पण कसे कपडे असतात ते अनस्टेराईल असतात. आपल्याला कोणता स्टेराईल यूज करायचा आहे, जो की न्यू क्लॉथ असेल किंवा बँडेज असेल, स्टेराईल बँडेज आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचे. ओके ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी. ओके गिव्ह इंजेक्शन्स टीटी इंजेक्शन सगळ्यांना माहिती नाही की इंजेक्शन टीटी घेतात. कसे घेतात? IM घेतात की सबक्युटेनस घेतात की सबडर्मल म्हणजे इपिडर्मल घेतात की इंट्राडर्मल घेतात सब. ओके कसे घेतात? इंट्राव्हेनस घेतात. आता हा सिंपल क्वेश्चन आहे. डोंट किल द डॉग अँड द ऑब्झर्व फॉर 10 days. ओके सपोज मला डॉग बाईट झाला तर मी कुत्र्याला किल करणार का नाही, मला त्याला ऑब्झर्व करायचं 10 days साठी. का? रिझन काय? त्याला रेबीज वगैरे आहे का?
ओके बघण्यासाठी. मग मी माझं प्रिकॉशन्स फॉलो करणार पण. सेंड अ पेशंट फॉर ARV अँटी रॅबिज वॅक्सिन्स. ओके अँटी रॅबी वॅक्सिन असतात ना ते किती असतात टोटली, थेरपी असते त्याची. ओके वीक वाईज नंतर ते थेरपी असते. ओके इंजेक्शन पण थोडं महाग आहे त्याचं, म्हणून आपण थोडं सावध राहायचं कुत्र्या मांजऱ्यापासून. द स्टँडर्ड शेड्यूल इन 5 डोस ऑन द 30 ऑन द डेज ऑफ 0, 3, 7, 14, 13. किती टोटल 5 डोस आहेत. कसे आहेत, 0 डोस घ्यायचा. आता आज मी 0 डोस घेतला तर आफ्टर 3 डेज मी सेकंड डोस घेणार. मग 7 डेजला 3rd डोस घेणार, 14 डेजला 4th डोस घेणार आणि 13 डेज मध्ये 5th डोस घेणार. याची खूप महाग आहे बरं काय, 800 का 900 रुपयाला एक भेटणार. तुम्हाला घेऊन यावं लागतं अँटी रॅबिज. अवेलेबल असेल तर देतात, तर ते मग देणार एक 1 टाइम तुम्हाला. फर्स्ट टाइम देणार, सेकंड टाइम का बोलणार अवेलेबल नाही, तुम्हालाच घ्यावं लागेल. सिंपल एक कुत्र्या मांजऱ्यापासून लांब. ट्रीटमेंट फॉर ऑफ मायनर अलाइनमेंट लाईक फिवरला आपण कसं ट्रीटमेंट द्यायचं. एक्झामिनेशन ऑफ व्हायटल सायन्स. व्हायटल सायन्स मध्ये काय येणार, टेम्परेचर, पल्स, ब्लड प्रेशर, रेस्पिरेटरी रेट. ओके गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट द सिम्टम्स आहे ना, अकंपनिंग द फिवर, हेडॅक, नॉझिया, वॉमिटिंग, शिवरिंग, अलर्जी, कफ और फिट्स. ओके सो आपल्याला या ठिकाणी सिम्टम्स सुद्धा आपल्याला मेजर करायचे की कोणत्या कोणते सिम्टम्स आहेत फिवरवाल्या पेशंटमध्ये, कोणते कोणते असू शकतात. हेडॅक सुद्धा असू शकतो, कफ, कोल्ड, अजून बॉडी एक असू शकतात, शिवरिंग असू शकतात, वॉमिटिंग, नॉझिया आणि अलर्जी असू शकते. प्रोव्हाइड रेस्ट अँड लाईट मील टू द पेशंट. ओके लाईट मील त्या ठिकाणी घ्यायचं आहे आपण. ओके एक्झामाइन द मलेरिया पॅरासायटिक. ओके एक्झामिनेशन टेस्ट करायची आपण आपली सीबीसी टेस्ट म्हणजे आपल्याला कळणार. ओके सीबीसी टेस्ट म्हणजे जस्ट आपल्याला कळणार की इन्फेक्शन कोणतं आहे. मग आपण स्पेसिफाय टेस्ट करू शकतो लाईक मलेरिया टेस्ट, ओके विडाल टेस्ट फॉर टायफॉइड आणि अजून डेंग्यू टेस्ट आपल्याला टेस्ट करावं लागतात. ओके प्रोव्हाइड टॅपिड स्पंज. टॅपिड स्पंज म्हणजे काय, तुम्हाला ते कपडा ओला करून सनी आपल्याला बॉडी क्लीन हे करतात स्पंज, त्याला आपण काय बोलतो टॅपिड स्पंज. ओके गिव्ह द अँटीपायरेटिक ड्रग्स. ओके कोणते ड्रग्स, अँटीपायरेटिक ड्रग्स. कोणते असतात अँटीबायोटिक ड्रग्स, तिला माहिती आहे ना. अँटीपायरेटिक तू सांगितलेलं होतं ना, अँटीपायरेटिक. अँटीपायरेटिक ड्रग्स सरांना तुला विचारलं होतं कोणते कोणते ड्रग्स अँटीपायरेटिक ड्रग्स. सिंपल आहे, तुमचं PCM, तुमची मॉर्फिन. ओके हे कोणते ड्रग्स आहे, अँटीपायरेटिक म्हणजे काय, तुमचं जे पॅरासायटिक इन्फेक्शन असतं ते रिड्यूस करतात. अँटी अनाल्जेसिक ड्रग्स कोणते कोणते, जे की तुमचं पेन रिड्यूस करतात. ओके डायक्लो आहे, डायक्लोफिन आहे, अजून मॉर्फिन पण देतो आपण. ओके स्प्रुडोनाइड पण देतो आपण. 3-4 टॅबलेट अशा आहेत त्या देतो आणि इंजेक्शन पण आपण देतो. मायरोलिल पण देतो, मायरोलिल. ओके प्रोव्हाइड टॅपिड स्पंज झालं. अँटीपायरेटिक ड्रग्स गिव्ह लॉट्स ऑफ लिक्विड टू द पेशंट. ओके लिक्विड्स आपल्याला खूप द्यायचं आहे पेशंटला. रिझन का, कारण की पेशंटला डिहायड्रेशन पासून आपल्याला वाचवायचं आहे. इफ द फिवर इज अकंपनी विथ द रॅशेस आयसोलेटेड द पेशंट. ओके तुम्हाला माहिती आहे बघा पेशंटला आहे ना फिवर असताना रॅशेस सुद्धा येतात. म्हणजेच काय की रिमॅटिक हार्ट डिसीज त्याला होऊ शकतो. रिमॅटिक फिवरमुळे काय होऊ शकतं, तुमचे जे क्लॉटिंग डिसऑर्डर तुम्हाला होणार. म्हणजे का तुमच्या स्किनवर व्हाईट आपले रेड कलरचे स्पॉट्स येते जाणार 1 mm चे. ओके आणि हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं, पेशंटला आयसोलेट करायचे आणि ट्रीटमेंट फॉलो करायची. इन केस ऑफ कन्व्हर्जन्स, अनकॉन्शियसनेस, हायपरपायरेक्झिया अकंपनिंग विथ द फिवर, रेफर द पेशंट टू द हॉस्पिटल. पेशंटला कन्व्हर्जन्स म्हणजे काय, सिझर्स असेल, अनकॉन्शियस पेशंट असेल, हायपरपॅरेक्झिया म्हणजे काय, हाय ग्रेड फिवर असेल. ओके तर आपल्याला पेशंटला काय करायचंय, हॉस्पिटलला रेफर करायचंय. ओके कोणत्या हॉस्पिटलला, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला. आता ट्रीटमेंट ऑफ डायरिया बद्दल आपण बघू. ओके मायनर द सिम्टम्स ऑफ डिहायड्रेशन पासून आपल्याला पेशंटला वाचवायचं आहे. प्रोव्हाइड ORS ऑफ पेशंट, राईस वॉटर, कोकोनट वॉटर, लेमन ज्यूस, लाईट टी, बनाना शुड बी गिवन टू द पेशंट. If the patient dehydration is severe, the patient in the state of shock, refer to him the hospital. ज्यावेळेला तुम्ही विचार करा तुमच्या बॉडीमध्ये फ्लुइडच नाही, सिव्हिअर डिहायड्रेशन झालेलं आहे. सिव्हिअर डिहायड्रेशन मध्ये ना तुमच्या आईज म्हणून एक ड्रॉप पण येणार नाही. ओके समजलं ना, एवढं खतरनाक सिव्हिअर डिहायड्रेशन होतं. सो ज्यावेळेला मी सिव्हिअर डिहायड्रेशन करणार ना, माझी स्किन आहे ना
3 मिनिटांनंतर जाणार बॅक, 3 मिनिटांनंतर अशी पिंच करणार ना मी तर 3 मिनिटांनंतर, म्हणजे काय सिव्हिअर डिहायड्रेशन असतं त्यामध्ये. इफ देर इज अ एंडेमिक डायरिया सॅम्पल शुड बी सेंड टू द स्टूल टेस्ट फॉर द लॅबोरेटरी मध्ये जायचे. कोलेरा इज प्रिव्हॅलंट इम्युनायझेशन शुड बी टेकन. आता रोटा व्हायरस जे असतो ना तो काय करणार इन चिल्ड्रन्स मध्ये, रोटा व्हायरस सगळ्यांनी वॅक्सिन घेतलेली आहे ओके, किंवा आपण वॅक्सिन आता तर 2016 पासून रोटा व्हायरस ऑल चिल्ड्रन्स मध्ये आपण वॅक्सिन देतो. त्याचे पण ड्रॉप्स असतात, 2 ड्रॉप्स ओके, 1 लाख इंटरनॅशनल युनिट त्याच्यामध्ये पण असतो ओके. तो काय करणार कंट्रोल डायरिया इन द चाइल्ड मध्ये ओके. चाइल्ड मध्ये जर का डायरिया झाला तर पेशंट डायरेक्टली डेड सुद्धा होऊ शकतो सिव्हिअर डिहायड्रेशन ओके. डायरियल डिसीज सगळ्यात डेंजरस डिसीज आहे इन चिल्ड्रन्स मध्ये. फूड अँड द वॉटर शुड बी प्रोटेक्टेड ओके. नोटिफिकेशन शुड बी डन. पीपल शुड बी एज्युकेट अबाउट द कंट्रोल ऑफ फ्लाईज ओके. फ्लाईज जे असतात ना तुमच्या घरातल्या सो त्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे ओके. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. आपल्या ठिकाणी लेक्चर संपलेलं आहे ओके.